बाहेर दुपारचं रणरणतं ऊन आणि आजूबाजूला एक भयान शांतता पसरली होती. नागपूरच्या त्या भाड्याच्या खोलीत मी आणि माझा छोटा मुलगा दोघेच होतो. नवरा कामावर गेल्यामुळे घर अगदी शांत वाटत होतं. स्वयंपाक करत असताना अचानक नळाचं पाणी संपलं. घामाघूम होऊन मी विचार केला की खाली जाऊन बोर चालू करावा. पण खाली गेल्यावर समजलं की लाईटच नाही. पदर कमरेला कमरेला खोचत मी विचार करू लागले की आता पाणी कसं मिळणार. स्वयंपाक तर अर्धवट होता. शेवटी नाईलाजाने मी घरमालकांच्या खोलीकडे वळले. त्यांचा दरवाजा अर्धवट उघडाच होता. आत गेल्यावर पाहिलं तर घरमालक काका बेडवर एकटेच होते. त्यांची बायको माहेरी गेल्यामुळे तेही घरी एकटेच होते. मी हळूच पाऊल टाकत त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, काका, पाणी संपले हो. लाईट नसल्याने बोर पण चालत नाही. थोडं पाणी मिळेल का? माझा आवाज ऐकताच काकांनी डोळे उघडले. त्यांच्या नजरेत एक वेगळीच नजरेतील चमक होती. ते मंद हसले आणि म्हणाले, ये ना आत, घे की पाणी. मी स्वयंपाकघरात गेले आणि हंड्याहून पाणी भरण्यासाठी खाली वाकले. तेव्हा मला जाणीव झाली की काकांचे डोळे माझ्यावरच खिळले आहेत. त्यांच्या नजरेत एक मादक ओढ होती. मी वर बघून त्यांच्याशी बोलू लागले, पण त्यांचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. माझ्या मनातही कुठेतरी एक मनाची पोकळी होती, जी आज भरून निघणार होती असं वाटत होतं. मी हसून त्यांच्याकडे पाहिलं आणि धाडसाने म्हणाले, काका, काही हवं असेल तर बिनधास्त बोला. लाजू नका. मी तुमचीच आहे असं समजा. माझे हे शब्द ऐकताच काकांच्या चेहऱ्यावर एक खट्या स्वभाव उमटला. त्यांना आश्चर्य वाटलं की मी इतकं थेट कसं बोलले. पुढच्याच क्षणी काकांनी उठून मला आपल्या उबदार आणि घट्ट मिठीत घेतले. त्यांच्या हातांचा स्पर्श माझ्या अंगावर शहारे आणत होता. माझ्या मखमली त्वचेला आणि त्यांचा स्पर्श होताच माझ्या मनात उत्कंठा वाटू लागली. त्यांच्या अंगाला असलेला तो अत्तराचा दरवट आणि माझ्या केसातला मोगऱ्याचा सुगंध एकमेकात मिसळून जात होता. त्यांनी हळूच माझ्या जवळ जाऊन माझ्या कमरेभोवती हात वेधला आणि माझ्या मानेवर आपल्या श्वासांची उष्णता सोडली. त्या स्पर्शाने माझ्या शरीरातून एक वीज चमकली की मला कळून चुकलं हे खरं सुख. काकांनी मला आपल्या मिठीत इतकं घट्ट ओढलं की आमच्या हृदयाचे ठोके एकमेकांना स्पष्ट ऐकू येत होते. आम्ही दोघेही त्या बेधुंद अवस्थेत हॉलमध्ये आलो. काकांनी पटकन दरवाजा लावून घेतला. त्या अंधाऱ्या हॉलमध्ये फक्त आमच्या लयबद्ध श्वासांचा आवाज येत होता. दरवाजाला टेकून त्यांनी माझ्या ओठांवर आपलं पहिलं चुंबन घेतलं. ते इतकं उत्कट आणि धुंद करणारं होतं की माझे ओठ जणू सुजू लागले होते. त्यांच्या स्पर्शात अशी ऊब होती की माझ्या आयुष्यातील हिवाळा क्षणात उन्हाळ्यात बदलला. आता ते मला हळूच आतल्या बेडमध्ये घेऊन गेले. बेडवर बसवल्यानंतर त्यांनी माझ्या केसांवरून हात फिरवला आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या नजरेत एक नशिल्या भावनांचा संगम होता. बाहेर पावसाच्या सरी नसून उन्हाचा तडाखा होता, पण आत मात्र आमच्या श्वासांची उष्णता वाढत होती. ती मी इतकी जवळी मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होती. बेडरूममध्ये आल्यावर वातावरणात एक प्रकारची गूढ शांतता होती, पण आमच्या काळजाची धडधड मात्र स्पष्ट एक होत होती. काकांनी माझ्या शेजारी बसून हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या हातांचा थोडा रांगडा स्पर्श माझ्या मखमली त्वचेवर फिरू लागला. तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले. तिच्या येण्याने घराच्या भिंतींनाही जणू वाचा फुटली होती असं वाटण्यासारखी ती स्थिती होती. काकांनी पुन्हा एकदा माझ्या केसांवरून हात फिरवले आणि माझ्या कानाजवळ येऊन हलक्या आवाजात कुजबुजले. त्यांच्या त्या मदाळ हसण्याने मनात अशी काही सनई वाजली की जुन्या साऱ्या जखमा कुठल्या कुठे पळून गेल्या. त्यांच्या श्वासांची ती उबदार झुळूक माझ्या मानेवर पडत होती आणि तिथेच त्यांनी एक मोहक स्पर्श केला. त्या स्पर्शात अशी जादू होती की जणू काळ तिथेच थांबला होता. मी लाजून नजर खाली वळवली, पण त्यांनी माझ्या हनवटीला स्पर्श करून माझा चेहरा वर उचलला. आमची नजरानजर झाली आणि त्याच क्षणी आमच्या नजरा एकमेकात अशा गुंतल्या की शब्दांची गरजच उरली नाही. त्यांच्या डोळ्यात एक कातील नशा होती, ज्यामध्ये मी स्वतःला विरघळताना अनुभवत होते. एकाकी दुपारच्या त्या शांत आणि साध एखाद्या स्वप्नासारखी अनुभवासारखी होती. काकांनी हळूच माझ्या खांद्यावरून हात सरपत मला पुन्हा एकदा आपल्या विळख्यात घेतलं.
त्यावेळेस त्यांची मिठी अधिकच घट्ट होती. तिच्या स्पर्शाने शरीरातून एक वीज चमकली की मला कळून चुकलं, हेच खरं सुख. त्यांनी माझ्या मानेवर आपली पकड घट्ट केली आणि हळुवारपणे प्रेमाची प्रकरण सुरू केलं. माझ्या हृदयाचे ठोके आता वेगाने पडू लागले होते. जणू ते त्यांच्या ठोक्यांची स्पर्धा करत होते. त्यांच्या स्पर्शात एक नजाकत होती. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवताना चोरून हात शोधण्याचा जो प्रयत्न केला, त्याने माझ्या मनात एक वेगळीच हुरूर निर्माण झाली. मी त्यांच्या मिठीत पूर्णपणे बेभान झाले होते. तिच्या श्वासांची लय माझ्या हृदयाशी ठोक्यांशी जुळत होती आणि आम्ही दोघेही आता जगाचा विसर पडल्यासारखे एकमेकात गुंतलो होतो. काकांनी मला अधिकच जवळ ओढत माझ्या कानापाशी असलेल्या बटामागे सारले. त्यांचा तो नखरेल अंदाज मला अधिकच घायाळ करत होता. त्यांनी हळूच माझ्या ओठांकडे आपली नजर वळवली. त्यांच्या ओठांची ती ओढ आणि माझी ती स्पर्शवेळी अवस्था, त्या क्षणी आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटून गेलं होतं. त्यांनी पुन्हा एकदा उत्कट चुंबनाने त्या खोलीतील शांतता भंग केली होती. आम्ही दोघं एकमेकांत असे विलीन झालो होतो की दोन आत्मे एक झाले होते. त्यांच्या मिठीत जी रेशमी आणि जवळक होती ती मला अमर्याद सुखाच्या दिशेने घेऊन जात होती. माझ्या मनाच्या कोपऱ्यातील जी जुनी आठवण आणि आजचा हा प्रत्यक्ष अनुभव, यातला फरक मला आता जाणवत होता. त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक लागवी मिठास होती जी मला अधिकच बेधुंद करत होती. बेडरूमच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात आता फक्त आमच्या श्वासांचा आवाज घुमत होता. काकांनी हळूच बेडवर उचलून आडवं केलं आणि स्वतःच्या अगदी जवळ आले. त्यांच्या नजरेतील ती नशिलेल्या भावनांची ओढ पाहून माझा थरकाप उडत होता, पण त्यात एक विलक्षण सुख होतं. तिच्या डोळ्यात एक अशी नशा होती की मी स्वतःला त्याच्या स्वाधीन करण्यापासून रोखू शकलो नाही. त्यांनी माझ्या हातांची बोटं आपल्या हातात घेतली आणि हळूच त्यांच्या ओठांना लावली. त्यांचा तो मऊ स्पर्श माझ्या संपूर्ण शरीरात एक शिराशिरील निर्माण करून गेला. काकांचा तो खट्या स्वभाव आता पूर्णपणे बेभान झाला होता. त्यांनी माझ्या केसांतून हार फिरवत माझ्या कानाच्या पाळीपाशी आपली उष्णता सोडली. त्यांच्या त्या उत्कट कुजबुजीने माझ्या मनातील हुरूर अधिकच वाढली. तिच्या स्पर्शात अशी ऊब होती की माझ्या आयुष्यातील हिवाळा क्षणात उन्हाळा बदलला होता. काकांनी हळूच माझ्या कमरेवर हात स्थिरावला. त्यांचा हातांचा स्पर्श माझ्या मखमली त्वचेवर फिरताना मला एखाद्या स्वप्न जगाचा सफर घडवत होता. माझ्या शरीराची प्रत्येक स्पंदनं आता त्यांच्या स्पर्शात पाळत होती. बाहेर उन्हाचा कडाका होता आणि आता आमच्या श्वासांची उष्णता वाढतच होती. काकांनी माझ्या गळ्यावर आपलं डोकं टेकवलं आणि तिथल्या मोगऱ्याच्या सुगंधाचा दीर्घ श्वास घेतला. त्यांनी हळूच माझ्या साडीचा पदर बाजूला सारला, तेव्हा त्यांच्या नजरेत एक अमर्याद कौतुक होतं. तिची ती मादक फिगर आणि नजर जणू एखाद्या मॉडेलसारखी लाजवेल अशी. त्यांच्या या नजरेने मी अधिकच लाजून गेले आणि माझे डोळे आपोआप मिटले. त्यांनी मला पुन्हा एकदा आपल्या घट्ट मिठीत घेतलं. यावेळेस ही मिठी केवळ शारीरिक नव्हती, तर त्यात एक भावनिक बंध जाणवत होता. आम्ही फक्त दोन माणसं नव्हतो, तर एकमेकांच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढणारे दोन तुकडे होतो. काकांनी माझ्या पाठीवर आपली नखं हळूच फिरवली, ज्यामुळे माझ्या अंगावर शहारे आले आणि मी त्यांना अधिकच घट्ट बिनवले. त्यांच्या ओठांनी माझ्या खांद्यावरून प्रवास सुरू केला होता. त्यांच्या प्रत्येक स्पर्शात एक नजाकत आणि कोमल भावना होती. तिच्या ओठांची ती हलकी कुजबूज त्यांच्या कानात एखाद्या संगीतासारखी घुमत होती. मी पूर्णपणे त्यांच्या विळख्यात विरघळणारी मेणासारखी झाली होती. आमची ती रेशमी जवळ आता एका अशा वळणावर आली होती की जिथे जगाचं भान उरलं नव्हतं. काकांनी हळूच माझा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, तू खूप सुंदर आहेस. त्यांच्या त्या मधाळ आवाजाने माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माझ्या साऱ्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्या एका संमतीने नजरेत दडली होती आणि पुढच्याच क्षणी आम्ही पुन्हा एकदा बेधुंद करणाऱ्या मिठीत हरवून गेलो. रात्रीची वेळ जवळ येत होती आणि त्या खोलीत आता फक्त भावनेचा संगम उरला होता. काकांनी मला आपल्या मिठीत इतकं सामावून घेतलं होतं की जगाचा विसरच पडला होता. तिचे ते ओले स्पर्श आणि बेबुंद करणारी मिठी हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. माझ्या अंगावरची ती शिरशिरी अजूनही शांत झाली नव्हती. उलट त्यांच्या प्रत्येक नावाची नवीन स्पर्शाने ती अधिकच वाढत होती.
काकांनी हळूच माझ्या कपाळावर एक कोमल चुंबन घेतलं. त्यांच्या त्या स्पर्शात एक वेगळाच प्रकारचा आदर होता. तिच्या नजरेत एक असा आदर होता ज्याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होतो. आमची ही भेट केवळ योगायोग नव्हती, तर जणू आमच्या कोपऱ्याशी ती आठवण आज प्रत्यक्षात उरलेली होती. त्यांनी माझ्या हाताच्या तळव्यावर आपली बोटं फिरवली, जेव्हा मला एक अमर्याद सुखाची प्रचिती आली. खोलीत पसरलेला तो मोगऱ्याचा सुगंध आणि आमच्या लयबंद श्वासांची धून सगळं कसं धुंद करणारं होतं. काकांनी मला अधिकच जवळ ओढत माझ्या मानेवर डोकं ठेवलं. तिच्या श्वासांची लय माझ्या हृदयाच्या ठोकांशी जुळत होती. त्या क्षणी आम्हाला समाजाचं, नियमांचं आणि जगाचं कोणाचंही भय उरलं नव्हतं. आम्ही फक्त त्या एक सुंदर क्षणात जगत होतो. काकांचा तो खट्या स्वभाव पुन्हा एकदा जागा झाला. त्यांनी माझ्या गालावरची खळी हळूच स्पर्शली आणि म्हणाले, हे आजचं स्वप्न मी कधीच विसरणार नाही. त्यांच्या त्या लागवी मिठास असलेल्या शब्दांनी माझ्या मनात प्रेमाची ओढ अधिकच वाढवली. माझ्या प्रत्येक श्वासात त्यांचा सुगंध आणि प्रत्येक विचारात त्यांचीच आठवण. जणू मी माझंच अस्तित्व हरवून बसले होते. हळूहळू मी त्यांना स्वतःला सावरलं आणि काकांच्या मिठीतून बाजूला झाले. पण जाताना आमच्या नजरा पुन्हा एकदा एकमेकांना गुंतल्या. आमच्या दोघांमधली ती मौनाची भाषा शब्दांपेक्षा जास्त काही सांगून गेली, अगदी जुन्या गाण्यांसारखीच. मी पाणी घेऊन बाहेर पडले, पण माझ्या मनात मात्र एक स्वप्नवत अनुभव कायमचा कोरला होता. काही नाती गणिताच्या सूत्रांसारखी नसतात, ती फक्त अनुभवायची असतात. आजही ही दुपार माझ्या आयुष्यातील एक सर्वात रेशमी आणि उबदार आठवण बनून राहिली होती. मी माझ्या खोलीत परतले, पण माझ्या चेहऱ्यावरचं ते मदाळ हसू आणि अंगावरचं घुमटलेले ते शहारे सांगत होते की हा प्रेमाचा अनोखा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे.